नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मी सकाळी नाश्त्यासाठी कसे उडीद वडे बनवले ते दाखवते। त्यासाठी मी 2 वाट्या रात्री उडीद डाळ पाण्यामध्ये भिजू घातली होती। तर 2 वाट्या भिजू घातलेली। आता आपण सकाळी उडीद वडे करायला घेऊया। सकाळी तर ताट काढले। आता मस्त अशी आपली उडीद डाळ भिजले। आता आपण धुवून घेऊया आणि नंतर पाणी ओतून परतातलं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालते। आता ह्याला झाकण लावूया आणि थोडंसं फिरून घेऊया। नंतर परत काढल्यानंतर थोडंसं पाणी घालून परत फिरून घेऊया। तर लागलं तर पाणी घालायचं, नाही तर नाही घातलं तरी पण चालते। तर थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरवरती फिरून घेते। तर मस्त असं बारीक झाले। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर मस्त असं सगळं मी बारीक करून घेतले। आता गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूया। कढईत तेल ओतूया वडे तळण्यासाठी। तर मस्त असं आपलं पीठ तयार झाले। त्यात कोथिंबीर टाकूया, चवीपुरते मीठ टाकूया, जिरे टाकूया, त्याच्यामुळे छान टेस्ट येते। आता हे चांगलं चमच्याने फेटून घेऊया। चांगलं हलकं असतं हे चांगलं फेटून घ्यायचं। तर मस्त असं आपलं उडीद वड्याचं पीठ तयार झाले। तेल पण गरम झाले। तर एका ताटात मी पाणी घेतले। पळीला पाणी लावून हाताला थोडंसं पाणी लावून पीठ आपण पळीवर ठेवूया आणि चांगला शेप देऊन त्याला होल पाडूया। असं अलगद तेलात सोडूया। तर अशा प्रकारे सगळे वडे मी तेलात सोडते। तर तेला जेवढे बसतील तेवढे वडे मी तेलामध्ये सोडते। तर आता 4 झालेत, 5 झालेत, तर 6 वडे मी तेलात सोडलेत। लागेल मोठा बारीक गॅस करायचं मिडियम। तर थोडा नाही पलटून द्यायचं, थोडं असं ठेवायचं। नंतर थोडा नाही सगळं पलटून घेऊया। परत थोडा असंच ठेवायचं, परत थोडा नाही पलटून द्यायचं। असं 2-3 वेळा करून घ्यायचं। मस्त असं सोनेरी रंगाची उडीद वडे आपण तळून घेऊया। तर मस्त असे तळलेत, कलर असा सोनेरी रंग आला आहे। तर मस्त असे फुगलेत, कुरकुरीत तयार झालेत। तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओतूया। अशा प्रकारे मी दुसरा पण घाणा करून घेतला आहे। अशा प्रकारे आपण सगळे उडीद वडे तळून घेऊया। तर मस्त असा कलर पण आला आहे, मस्त असे फुगलेत। तर सगळे मी उडीद वडे तळून झालेत। आता ह्याच्यावर खाण्यासाठी आपण सांबार बनवूया। तर सांबारसाठी मी कुकरला मूग डाळ, तूर डाळ, शेवग्याची शेंग, कांदा आणि टोमॅटो आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतले। 4-5 शिट्ट्या करून मस्त असं शिजले। आता आपण तयारी करूया। इकडे पाणी गरम करायला ठेवले। गॅसवरती कढई ठेवून त्यात तेल ओतले। नंतर त्यात तेल गरम झालं की मोहरी टाकूया, जिरे टाकूया, नंतर आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया, लाल तिखट, काळं तिखट चवीपुरतं टाकायचं। नंतर टोमॅटो त्यात टाकायचा, कांदा टाकायचा आणि चांगलं तेलामध्ये स्मॅश करून घ्यायचं। चांगलं बारीक करून घ्यायचं, पूर्ण तेलात विरघळलं पाहिजे। तर लागेल मोठा बारीक गॅस करायचा। नंतर बटाट्याचे थोडेसे छोटे काप करून घेतले। ती डाळ त्यात सगळी टाकली। इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी गरम करून ते भांड्यात घालूया आणि जेवढं आपल्याला सांबार बनवायचं आहे तेवढ्यात आपण पाणी घालूया गरम। त्यात पाणी ओतले मी, परत हलवून घेऊया। तर चवीपुरतं मीठ टाकूया, सांबार मसाला घालूया, नंतर हलवून घेऊया, चिरलेली कोथिंबीर टाकूया, परत हलवून घेऊया। तर मस्त असं सरबरीत लज्जतदार सांबार आपलं तयार झाले। त्याला उकळी आली की मंदाच्या ह्याला थोडा शिजायला ठेवायचं। उडीद वडे पण तयार झालेत, खोबऱ्या चटणी पण तयार केली आहे मी। नाश्त्याचे पदार्थ आपले तयार आहेत। आता आपण ताटात वाढूया। तर ताट घेतले, ताटामध्ये पहिल्यांदा आपण झणझणीत मस्त अशी खोबऱ्याची चटणी वाढूया, टेस्टी। नंतर कडेला लज्जतदार मस्त असं सांबार वाढूया, टेस्टी। तर सांबार वाढून झाले। नंतर याच्यावर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी आणि सांबारवर खाण्यासाठी मस्त असे कुरकुरीत वडे आपण ताटामध्ये वाढूया। तर ताटात वडे वाढून झालेत, 6 वडे ताटात वाढलेत। तर मस्त असं आपलं नाश्त्याचं ताट तयार झाले। तर आपण टेस्ट करून बघूया कसे झालेत ते। तर सांबार आणि चटणी टेस्ट करते कसं झालं आहे ते। तर मस्त झाले। तर या नाश्ता करायला आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।